माझे एक क्लायंट मला भेटायला आले आणि ते मला म्हणाले, की "काय करायचे 1 करोड, 2 करोड आणि मी दुसऱ्यांसाठी कशाला मेहनत करू? कारण मी गेल्यानंतर हे पैसे रेडीमेड माझ्या मुलांना मिळणार, तर त्यांच्यासाठी मी काय करू?" मी त्यांना म्हटलं, की "तुम्ही आज त्यांच्यासाठी काही नाही केलं, तर ते देखील तुमच्यासाठी काही नाही करणार. कारण तुम्ही एके दिवशी थांबणार, रिटायर होणार, तेव्हा पैसे कुठून येणार? ठीक आहे, त्यांच्यासाठी नका करू, पण तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी तरी करू शकता का?" मग त्यांच्याकडून बसलो आणि त्यांचा व्यवस्थित प्लॅन बनवला, की त्यांना आज किती खर्च येतोय आणि रिटायरमेंटसाठी त्यांना किती पैसा लागणार आहे. त्यानुसार पुढचे जर का 20 ते 25 वर्ष आपल्या हातात नसतं मी किती वर्ष जगणार आहे. त्यामुळे पुढचे 20 ते 25 वर्ष माझं घर कसं चालेल किंवा आज जे खर्च लागतायत, ते खर्च उद्या वाढून येणार आहेत, तर तेव्हा पैसा कुठून येईल? याच्यासाठी तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या देखील मनात असं असेल, की दुसऱ्यांसाठी मी का करू? नका करू. स्वतःसाठी करा. रिटायरमेंट प्लॅनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही देखील जर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग केलं नसेल, तर कसं करायचं? याच्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा.